नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. ही आहे तोतापुरी कैरी आणि ही कमी आंबट असते. ही अर्धा किलो घेतली आहे मी आणि याच्यापासून आपल्याला मुरंबा तयार ही कैरी मी धुवून स्वच्छ सोलून आणि तुकडे करून घेतले आहे. हे घेतलं आहे कुकर. या कुकरमध्ये एक छोटी रिंग ठेवली आहे, त्याच्यावर डबा ठेवून आता आपल्याला गॅसवर शिट्या करून घ्यायच्या आहेत 2-4 अशा. आता आपण तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊ. या 4-5 शिट्या झाल्या याप्रमाणे की आपण कुकर थंड करायला ठेवणार आहोत. या दिवसाची हिरवीगार अशी छान कैरी येते बाजारात, त्यामुळे मोह आवरत नाही, काहीतरी करावं असं वाटतं आहे. तर आता आपलं ज्या कुकरच्या शिट्या होत्या त्या झाल्या. आता आपण मसाला तयार करून घेऊ. जे आपल्याला जो मुरंबा तयार करायचा आहे तो चटपटीत तयार करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत. तर हे घेतले, मिरे घेतले, मेथी घेतली, धणे घेतले आणि आता बडीशोप घेतली, जिरं घेतलं आणि ही मोहरीची डाळ आहे. मोहरीची डाळ जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मोहरीसुद्धा घेऊ शकता. आणि हे लवंगा आहेत, 7-8 लवंगा आणि 2-3 वेलदोडे असे घेतले आहेत. आणि हा दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे. याच्याने खूप छान असा स्वाद येतो बरे का दालचिनी. आता आपला जो मसाला आहे तो खमंग भाजून घेतला आणि बाजूला ठेवू. आता घेतलं कुकर आणि आपण ही वाफ निघाली का पाहून घेतलं. निघाली आहे वाफ. आणि आता हे बघा, आपला जो काही आपण कैरी शिजायला ठेवली होती कट करून, ती खूप अशी छान शिजून गेली आहे. तिचा लगदा तयार झाला आहे. आता आपण हे मसाले तोपर्यंत गार झाले हे मिक्सरमधून काढून घेऊ बारीक असे. आता हे मिक्सरमधून काढून घेतले मसाले. छान असे बारीक झाले आहेत. गार झाले होते ना ते, तर मग छान बारीक झाले. आता हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ आपण. हे बघा किती सुंदर झाले आहेत. आणि आता कैरीचा जो गर आपण तयार करून घेतला आहे त्याची पेस्ट तयार करून घेऊ. आता हे मिक्सरमधून काढून घेतलं आहे आणि किती बारीक अशी छान पेस्ट तयार झाली आहे बघा तुम्ही. पण आता जी राहिलेला थोडाफार जो गर आहे ना तो पण याच्यातच फिरून घेऊ. जास्त एकदम घेतला नाही मी. आणि आता असा सुंदर असा गर तयार झाला आहे आपल्या कैरीचा. आता त्याला आपण ह्या कढईमध्ये टाकून घेणार आहोत. आता गॅस चालू करून कढई ठेवली गॅसवर आणि हा गर टाकून घेतला. खूप सुंदर असा बारीक गर तयार झाला. नाही तुम्हाला मिक्सरमधून काढायचा तर तुम्ही चाळणीमधून सुद्धा काढू शकता. आणि आता आपल्याला अर्धा किलो कैरी होती ना, तर त्यासाठी आपले जो कोय असेल किंवा बी असेल ती निघाली, साल निघालं, असं अंदाजे 400 ग्राम गर आला आहे तो. त्याच्यात 400 ग्रामच साखर टाकून घेतली आपण मोजून. 100 ग्रामाप्रमाणे 4 कप अशी साखर टाकून घेतली आहे. आणि ते आता आपल्याला शिजून घ्यायचं आहे. हे काळं मीठ टाकून घेतलं आहे. अगदी छोटा चमचा टाकून घेतलं काळा मीठ. आणि ही आपल्याला चटपटीत करायचं आहे ना, म्हणून थोडी काश्मीरी 1 चमचा लाल मिरची पण टाकून घेतली. आणि कलरसाठी हळदही टाकून घेतली. हळद जरी टाकली ना तर त्याच्यापासून खूप सुंदर असा कलर येतो, केशरी. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. आणि आता आपण जो मसाला आहे ना तो टाकून घेतो. थोडा काढून ठेवला आहे पण बाकीचा सगळा वापरून घेतला आहे. जास्त होईल म्हणून काढून ठेवला थोडा. आणि असा सगळा मसाला आणि सगळं मिक्सचर आहे ना खूप सुंदर असं एकजीव करून घेतलं आहे. आणि आता थोडं शिजवायचं आहे. आता नाही शिजवायचं जास्त, एकजीव करून घ्यायचं फक्त. हे बघा किती सुंदर असं शिजलं आहे. आता एका भांड्यात काढून घेऊ आपण. आणि हे आपल्याला जेवणाबरोबर तर आपल्या ताटाची शोभा वाढवतो, आपल्या जेवणाची जी लज्जत आहे ती वाढवतो, पण लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा खूपच चांगला पर्याय आहे. उन्हाळ्याचं काय देऊ डब्याला असं वाटतं, सकाळीच चिंता काळजी लागते माणसाला. तेव्हा हे असा मुरंबा करून ठेवला ना आपण, तुम्ही गुळाचा पण करू शकता बरे का, पण आपण मुरंबा करून ठेवला ना असं पोळीला आपण टिफिनला मुलांना देऊ शकतो. मुलं पण खूप खुश होतात. चटपटीत आहे तो, थोडा तिखट, गोड, आंबट असा सगळ्या प्रकारचा आहे आणि खायला तर एकदम स्वादिष्ट आहे. तुम्ही दररोजच ताटाला लावून आणि छान असं
ताटही शोभून दिसतं आणि खायला पण छान असं चटपटीत. आपल्याला उन्हाळ्याचं पाणीच जातं, जेवण करूसं वाटत नाही. आपण हे असं केलं की खाल्लं की मग आपल्याला थोडी पोळी भाकरी जरा जास्त जाते जेवायला. चला, तुम्हाला जरी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. तुम्हाला ही आठवण देते. तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा, नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय. काळजी घ्या स्वतःची.